संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज या संतांचं ज्यांना प्रत्यक्ष दर्शन घडलं, ज्यांनी प्रत्यक्ष डोळ्यानं हे संत पाहिले, ते भाग्यवान का दुर्भाग्यवान? कसे भाग्यवान? मोठ्या आवाजात सांगा, कसे भाग्यवान? वा भाग्यवान. पण चाळक बाबा सांगतोय भाग्यवान नाही. म्हणा हे दाढी वाला काही असं मध्ये काढत आहे. ज्या काळात संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये होते, त्या काळात संत ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीच्या बाहेर हुसकावून लावलं. बरोबर? पाहणाऱ्यांनी लावलं का न पाहणाऱ्यांनी लावलं? ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी पाहिलं, पाहणं म्हणजे दर्शन, पाहणं म्हणजे दर्शन. मग आता मला खरं सांगा, ज्यांनी ज्ञानोबा राहायला आळंदीच्या बाहेर हुसकावून लावलं ते भाग्यवान, की जे आज ज्ञानोबारायांच्या समाधीला जाऊन डोकं टेकून दर्शन घेतात, मस्तक झुकवतात, ते भाग्यवान. ते भाग्यवान, ते भाग्यवान. ज्ञानेश्वर महाराज गल्लीमधून जर चालले, गल्लीमधून जर चालले तर अपवित्र झाली गल्ली, अपवित्र झाली म्हणून सडा शिंपायचे, सडा. मग सडा शिंपणारे भाग्यवान का ज्ञानोबारायांचं चरण तीर्थ घेऊन स्वतःच जीवन कृतार्थ करणारे भाग्यवान? कृतार्थ करणारे तुम्ही आम्ही आज ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवणारी माणसं आहोत. तुम्ही आम्ही आज ज्ञानोबारायांचं समाधीचं तीर्थ घेणारे माणसं आहोत. अरे ज्ञानेश्वर महाराजांचं डोळ्यानं दर्शन झालं, विंटाळ झाला, विंटाळ झाला म्हणणारे भाग्यवान का ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी बारीमध्ये 2-2, 4-4 तास उभं राहून दर्शन घेणारे भाग्यवान? कोण भाग्यवान? दर्शन घेणारे भाग्यवान. ज्ञानेश्वर महाराजांनी मागून आणलेली भिक्षेची झोळी, ज्ञानेश्वर महाराजांनी मागून आणलेली भिक्षेची झोळी कोणीतरी घेतली, टार 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 फाडली आणि त्याच्यातलं ओंजळभर पीठ खाली जमिनीवरती सांडून दिलं. एवढ्यावरती थांबलं नाही, त्या पिठावरती चपलाचा पाय दिला आणि ते पीठ मातीमध्ये रगडून मिक्स केलं. आता मला सांगा, मधुकरी खाऊ न देणारे भाग्यवान की आज ज्ञानोबारायांच्या समाधीला पाची पक्वान्नाचा नैवेद्य दाखवणारा भाग्यवान? पटकन बोला. नैवेद्य दाखवणारा भाग्यवान. आज तुम्ही आम्ही नैवेद्य दाखवतो. ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांनी 4 भावंडांना शुद्धीपत्र आणायचं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, आळंदीवरून पैठणला चाललेले होते. पायामध्ये चपला नव्हत्या. वडाची पानं घ्यायची, त्याच वडाची पारुंबी घ्यायची आणि त्या पारुंबीनं ते पानं पायाला बांधायचे आणि उन्हामध्ये अनवाणी चालायचे. पानं फाटले की पुन्हा दुसरा वड शोधायचा, परत ते पानं बांधायची, असं चालायची. आणि आज माझ्या ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा आळंदीमधून पंढरपूरसाठी जर निघाला, आळंदीमधून पंढरपूरसाठी जर निघाला, तर माझ्या ज्ञानोबारायांना बसण्यासाठी चांदीचा रथ, चांदीच्या रथात चांदीची पालखी, चांदीच्या पालखीत चांदीच्या पादुका. त्या काळात पुढेही कोणी नव्हतं आणि मागेही कोणी नव्हतं. आज माझ्या ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यासमोर पुढेही लाखो भाविक आणि मागेही लाखो भाविक.
त्यावेळेस कोणी ज्ञानोबरायांच्या नावाचा उच्चार करत नव्हतं. आज माझ्या ज्ञानोबरायांच्या नावाचा उच्चार जयघोष केला जातो. मग मला सांगा, पायाला पानं बांधायला लावणारी भाग्यवान का चांदीच्या रथात पादुका ठेवून माऊलींना पंढरपूरला नेणारी भाग्यवान? कोण भाग्यवान? आणि ती नेणारे तुम्ही आम्ही आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. त्या काळात एकही पारायण झालं नाही. आज ज्ञानोबारायांची ओवी ऐकली नाही असा चांद गावात माणूस सापडणार नाही. मग मला सांगा, आता ज्यांना संतांचं प्रत्यक्ष दर्शन झालं ते भाग्यवान का तुम्ही आम्ही भाग्यवान? कोण भाग्यवान? आपण भाग्यवान आहोत. भाग्यवंत म्हणो जया अवघी देवा.